ट्रिब्युनलच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपल्याला बघतो तर त्यावेळेस आपल्याला प्रेसिडेंट इथं लक्षात येणार आहे. लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्या संदर्भामध्ये तिथं येणार आहे. ठीक आहे. चलो चालायचं पुढं. त्यामुळं इथं राष्ट्रपती तिथं असणार आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो पुढचा क्वेश्चन एकदम सोपा आहे. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून हे व्यक्त होते. राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात जी की केव्हाच रद्द करता येत नाही. मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाही किंवा अथवा हिरावून घेता येत नाहीये. अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटना दुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकत नाही. सरनाम्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही कारण राज्यघटनेचा भाग असत नाही. काय असणार आहे? सांगा. चलो बोलो. यस अगदी बरोबर. गुड गुड. चलो काय असणार आहे? मूलभूत चौकट बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन विचारलेलं आहे त्यांनी. मग बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन काय आहे? बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन काय आहे? यस यस आदित्य मी सोडलं आता ते सोडलं मी आता. ठीक आहे. चला बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन आज तुम्हाला अशा पद्धतीने समजणार आहे की तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही पडणार एवढी गॅरंटी मी देतोय. आता बेसिक स्ट्रक्चर ज्याला आपण मूलभूत चौकट म्हणतोय संविधानाच्या माध्यमातून, तर ही मूलभूत चौकट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केशवानंद भारती केसच्या माध्यमातून त्याला एका प्रकारचं असलेलं संरक्षण देण्यात आलेलं आहे. आता केशवानंद भारती केस ज्यावेळेस आपण म्हणतो, परंतु केशवानंद भारती केस होण्यामागचं त्याची असलेली पूर्ण पार्श्वभूमी आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण की राज्यसेवेच्या असलेल्या 2024च्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला केशवानंद भारती केस बद्दल विचारलेलं आहे. मग अशा वेळेस आपल्याला इथं मूलभूत चौकट काय आहे त्याच्यावर ही क्वेश्चन आलेला आहे. केशवानंद ही भारती केसवर क्वेश्चन आलेला आहे. मग अशा पद्धतीने आपल्याकडचे असलेले त्याचे जे काही पूर्व इतिहास आहे तो आपल्याला काय करायचा आहे माहिती करून घ्यायचा आहे की नेमकं काय आहे. याच्यासाठी तुम्हाला ना थोडीशी एक हिस्ट्री सांगतो म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये केशवानंद भारती केस काय आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन काय आहे हे तुम्ही कधीच विसरणार नाही. बघा आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून? कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला स्वतःचे अधिकार जपण्यासाठी पर्टिक्युलर फंडामेंटल राईट्स द्यायला सुरुवात केली. बरोबर आहे की प्रत्येकाला स्वतंत्र जगण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी किंबहुना स्वतःचं अस्तित्व हे टिकवण्यासाठी आपण प्रत्येकाला फंडामेंटल राईट्स द्यायला सुरुवात केली. पण त्यासोबतच आपल्याकडच्या असलेल्या राज्यांनी कसं वागायचं तर त्याच्यासाठी आपल्याकडं DPSP नावाची ही कॉन्सेप्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये टाकलेली होती. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे एका प्रकारे राज्याला इथं मार्गदर्शन करतात की तुमच्या पॉलिसी कशा असल्या पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने तिथं वर्किंग करायला पाहिजे, तुम्ही कोणत्या गोष्टीला तिथं प्रायोरिटी दिली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस DPSP पण इथं ठेवलेलं होतं. म्हणजे कॉन्स्टिट्यूशननी एका साईडला प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीचे फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट करण्याचा अधिकार दिला आणि दुसऱ्या साईडला राज्याला त्यांची कर्तव्य पार पडण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची असलेली इन्फॉर्मेटिव्ह सगळ्या गोष्टी ह्या DPSPच्या माध्यमातून द्यायला सुरुवात झाली. मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जे फंडामेंटल राईट्स आहे त्या फंडामेंटल राईट्समध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राईट टू प्रॉपर्टी शब्द काय वापरतोय? राईट टू प्रॉपर्टी हा जो काही कन्सर्न आहे हा राईट टू प्रॉपर्टी आपल्याकडं फंडामेंटल राईट्स होता. बरोबर आहे. मग हा फंडामेंटल राईट्स असल्या कारणामुळं प्रत्येक व्यक्तीकडं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये स्वतःची संपत्ती जमा करण्याचा हा भरपूर अधिकार होता. आता हा भरपूर अधिकार असल्या कारणामुळं आपल्या भारत देशामध्ये काही समाजामध्ये किंवा पर्टिक्युलर काही व्यक्तींकडं
भरपूर असंख्य स्वरूपाची असलेली संपत्ती जमा झालेली आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की हा जो काही अधिकार होता फंडामेंटल राईट्सच्या माध्यमातून की आपल्याला स्वतःकडं कितीही संपत्ती गोळा करण्याचा अधिकार, ह्या अधिकाराने असे काही लोक होते की त्यांच्याकडे प्रचंड स्वरूपामध्ये संपत्तीचं असलेलं कॉन्सन्ट्रेशन झालेलं होतं. म्हणजे मोजक्याच लोकांकडे श्रीमंतीचं असलेलं एका प्रकारे काय होतं, वजन होतं. मग अशा स्वरूपामध्ये जर काही व्यक्तींकडे संपत्ती आहे तर ऑटोमॅटिकली समाजामध्ये काय निर्माण होणार आहे, असमानता निर्माण होणार आहे. बरोबर. मग अशा वेळेस कुठेतरी आपल्याकडे डीपीएसपीच्या माध्यमातून स्टेटला, कोणाला, स्टेटला म्हणजे राज्य संस्थेला एक गोष्ट करायची होती की ही जी समाजामध्ये असमानता आहे ती असमानता दूर करायची. मग आता अशा वेळेस राज्य संस्थेला कार्य करायचं असेल आणि ही असमानता दूर करायची असेल तर त्या प्रकारचे विविध स्वरूपाच्या माध्यमातून तुम्हाला काय बनवावं लागणार आहे, कायदे बनवावं लागणार आहे. आणि ह्या कायद्यातून तुमची जी काही संपत्ती आहे ही संपत्ती आपल्याला काय करावं लागणार आहे, लोकांकडची कमी करावं लागणार आहे. बरोबर. मग आता ही संपत्ती कमी करायची हे शासनाने असं का ठरवलं होतं, तर त्यावेळेस आपल्याकडं भारत देशाचा असलेला विचार हा समाजवादी विचारसरणीचा होता. कसा होता, समाजवादी विचारसरणीचा. मग आता हा समाजवादी विचारसरणी असल्या कारणामुळं आपल्याकडं पर्टिक्युलर तुमची असलेली ही जी काही संपत्ती आहे जी काही व्यक्तींकडे एकवटलेली आहे तर ह्या संपत्तीमध्ये आपल्याला कमीपणा करायचा होता. मग अशासाठी आपल्या भारत सरकारने म्हणजे संसदेने विविध प्रकारचे काय बनवले, कायदे बनवायला सुरुवात केली. आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून आपल्याकडच्या लोकांकडे असलेली जी काही संपत्ती आहे ती संपत्ती हिरावून घ्यायला सुरुवात केली. मग अशा वेळेस संपत्ती हिरावून घेत असताना संसद विविध प्रकारचे अनेक कायदे बनवायला लागला. संसद ही अल्टिमेट पॉवरफुल बनली. संसदेला कळायला लागलं की आपण कशाही स्वरूपातले कायदे बनवले आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून लोकांकडच्या असलेल्या ज्या काही संपत्ती आहे त्या संपत्ती हिरावून घेतलं तर लोक काहीच बोलायला तयार नाहीये. परंतु त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतंय की दोन अशा केस झाल्या होत्या. काय, दोन अशा केस झाल्या होत्या. एक आहे तुमची असलेली शंकरी प्रसाद केस 1951 ची. कोणती, शंकरी प्रसाद केस झाली ती 1951 ची. आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सज्जन सिंग केस होती 1965 ची. बघा बरं काय सांगतोय. हे दोन व्यक्ती होते किंवा ह्या दोन केसेस सुप्रीम कोर्टमध्ये डिस्कशन चालू झालं. आता सुप्रीम कोर्टमध्ये ही जेव्हा केस गेल्या तर त्यावेळेस ह्या मॅटरमध्ये शंकरी प्रसाद केस असेल किंवा सज्जन सिंग केस असेल, ह्या प्रकरणामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी ह्या दोघांना फटकारलं. किंबहुना ह्या मॅटरमध्ये त्यांना स्पष्टपणे सांगितलं संसद जे काही कायदे करत असेल आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमची संपत्ती हिरावून घेत असेल तर याच्यामध्ये काहीही वावगं नाहीये. बघा बरं मी काय सांगतो, नीट लक्षात घ्या. संसदेने कायदे बनवून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लोकांच्या असलेल्या संपत्ती हिरावून घ्यायला सुरुवात केली. आणि हिरावून घेत असताना पर्टिक्युलर तुमचं असलेले दोन व्यक्तिमत्व म्हणजे शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंग हे ज्यांच्या मॅटरमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये हे प्रकरण गेलं तर स्वतः खुद्द सुप्रीम कोर्टने तिथं स्पष्टपणे सांगितलं की संसदेला अधिकार आहे की तुमच्या फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करण्याचा. काय करण्याचा, फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघायला गेलं तर ह्या केसमध्ये काय झालं तर पर्टिक्युलर ह्या केसमध्ये लक्षात ठेवा बरं मी काय सांगतोय. पर्टिक्युलर ह्या केसमध्ये कोण सुपिरियर झालं तर संसद सुपिरियर होऊन गेली. कारण की सुप्रीम कोर्टने स्वतःहून सांगितलं ना की संसदेला मूलभूत अधिकारामध्ये बदल करता येतो आणि तुमच्या असलेल्या संपत्ती हिरावून घेण्याचाही अधिकार आहे. अशा पद्धतीने जर संसदेच्या माध्यमातून एखादा कायदा केला जात असेल
तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकत नाही. आता ह्या गोष्टीने अजून काय प्रॉब्लेम्स क्रिएट केले? मग ह्या गोष्टींनी संसदेला अजून कॉन्फिडन्स वाढला. संसदेला अजून काय वाढला? कॉन्फिडन्स वाढला. आता संसदेला कॉन्फिडन्स वाढल्यानंतर संसदेने अजून कायदे करायला सुरुवात केली. काय करायला सुरुवात केली? भरमसाठ कायदे करायला सुरुवात केली. आणि हे कायदे अशा पद्धतीने करायला लागले की स्थानिक स्तरावर म्हणजे सेंट्रल पासून ते स्टेट पर्यंत जेवढे काही असेल स्टेट गव्हर्नमेंटची पॉवर, तिथून सगळ्या लोकांकडनं असलेल्या जमिनी किंवा जास्तीची संपत्ती हिरावून घ्यायला सुरुवात केली. ह्या सगळ्या गोष्टीचा कळस म्हणजे काय होतं माहिती का मित्रांनो? तर 9th शेड्यूल. काय होतं? 9th शेड्यूल, ज्याला आपण 9वी अनुसूची म्हणतो. संसदेने 9वी अनुसूची आपल्या संविधानामध्ये टाकली. आणि हे जे 9वी सूची आपली जी अनुसूची आहे ती जेव्हा संविधानामध्ये टाकली ना, तर ह्या 9व्या अनुसूचीला असं सांगितलं की ह्या 9व्या अनुसूचीला ज्युडिशियल रिव्ह्यू पण ऍप्लिकेबल होणार नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, संसदेने अशा प्रकारचे कायदे बनवायचे, ते कायदे बनवायचे आणि ते कुठे नेऊन टाकायचे? 9व्या अनुसूचीमध्ये टाकायचे. आणि काय सांगायचं की 9व्या अनुसूचीला ज्युडिशरी पण हात लावू शकत नाही, ज्युडिशरी पण तिथं काय करू शकत नाही? बघू शकत नाही. मग आता मला एक सांगा, ही जेव्हा 9वी अनुसूची बनवली याला ब्लॅक होल थेरी म्हटलेलं आहे. काय म्हटले आहे? ब्लॅक होल थेरी. आता ब्लॅक होल थेरी म्हणजे काय की याच्यामध्ये कायदे गेले की ते सबझ्युम होऊन जातात, म्हणजे गायब होऊन जातात. ना त्याला ज्युडिशरी बघू शकत, ना कोणी बघू शकत. मग याचा फायदा चुकीचा कोणी घ्यायला लागला? संसदेने घ्यायला लागला. मग अशा वेळेस सुप्रीम कोर्टला जाग आली. मग सुप्रीम कोर्ट काय म्हणालं? अरे यार, मग अशा पद्धतीने आपण 100% कोणाला पॉवर दिली? 100% पॉवर संसदेला दिली. संसद उठसूट अशा प्रकारचे कायदे बनवतोय आणि कायदे बनवून त्या 9व्या अनुसूचीमध्ये टाकायला लागलाय. नाही, आपल्याला कुठेतरी सावध व्हावं लागेल. मग अशा स्वरूपामध्ये एक परत केस झाली, गोलकनाथ केस. कोणती केस झाली? गोलकनाथ केस. आता गोलकनाथ केस कधीची आहे? तर 1967 ची. कधीची आहे? गोलकनाथ केस 1967 ची. आता इथं सुप्रीम कोर्टने ह्या केसमध्ये काय सांगितलं की संसदेला त्या प्रकारचं फंडामेंटल राईट्स मध्ये बदल करण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे एका प्रकारचं असलेलं जो काही फंडामेंटल राईट्स मध्ये तुम्हाला इथं बदल करण्याचा अधिकार दिला होता तो सस्पेंड करून टाकला. कोणी? सुप्रीम कोर्टने. म्हणजे आता तुम्हाला अशा प्रकारचे कायदे करता येत नाही, अशा प्रकारचे तुम्हाला घटना दुरुस्त्या करता येत नाहीये की ज्याच्या माध्यमातून लोकांच्या असलेली जेवढे काही संपत्ती तुम्ही हिरावून घेशाल. हे बिलकुल जमणार नाही. हे बिलकुल जमणार नाही. आता जर तुम्ही तसं केलं तर आम्ही तुमच्यावर काटकश स्वरूपामध्ये ऍक्शन घेऊ. मग अशा पद्धतीने ही गोलकनाथ केस झाली. आणि ह्या गोलकनाथ केसमध्ये घटना दुरुस्ती हा करण्याचा जो काही अधिकार आहे, फंडामेंटल राईट्सला बदल करण्याचा, हा बिलकुल त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय केलेला आहे? पर्टिक्युलर. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या? तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तिथं थांबून टाकलं. मग आता इथं इगो क्लॅशेस झाली. आता भांडणं कोणाकोणाचे झाले? हु इज द सुपिरियर? सुप्रीम कोर्ट सुपिरियर का आपलं संसद सुपिरियर? यांची असलेले भांडणं चालू झाले. संसदेला वाटतंय मला कायदा करण्याचा अधिकार आहे, मला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि मी वाटेल त्या स्वरूपामध्ये मी घटना दुरुस्ती करू शकतो, वाटेल त्या स्वरूपातले कायदे बनवू शकतो. पण सुप्रीम कोर्ट म्हणायला लागलं ठीक आहे भाऊ, आम्ही पहिले तुला मान्यता दिली, पहिले आम्हाला वाटत होतं की समाजाच्या लोकांसाठी तू करतोय, परंतु तू तर तुझं घर भरायला लागला. आम्हाला ज्युडिशरीला तर आम्हाला काहीच बघू देत नाही तू तर. म्हणजे आम्ही काही बघू नये म्हणून लगे तू 9व्या शेड्यूल बनवली आणि त्याच्यामध्ये सगळे कायदे टाकायला लागला. असं थोडी ना चालतंय. उद्या जर तुला 100% त्या प्रकारचं असलेलं जर कायदा करण्याचा अधिकार दिला, घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार दिला, तर तुम्ही लोकांना जिवंत मारून टाकशाल. मग सुप्रीम कोर्टने कुठेतरी त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ह्या गोलकनाथ केसमध्ये
फंडामेंटल राईट्सला अमेंड करण्याची जी काही घटना दुरुस्ती तुम्ही आणताय ती घटना दुरुस्ती बिलकुल त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये मान्य केलेली दिसून येत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हा जो काही सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर याच्यामध्ये मग इथं पर्याय काढला 24वी घटना दुरुस्ती संसदेने. कारण की ह्या गोलकनाथ केसमध्ये काय सांगितलं होतं की तुम्ही घटना दुरुस्ती करून फंडामेंटल राईट्स तिथं करू शकत नाही. मग संसदेने काय केलं, त्या प्रकारचीच घटना दुरुस्ती केली, 24वी घटना दुरुस्ती केली आणि स्पष्टपणे सांगितलं तिथं 13 सब क्लॉज 4 टाकला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, घटना दुरुस्ती हा शब्द लॉच्या डेफिनेशन मध्ये येत नाही. बघा बरं संसद किती भारी होतं, इंदिरा गांधी होते त्यावेळेस, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. काय केलं त्यांनी, 24वी घटना दुरुस्ती अशी तयार केली आणि त्या 24व्या घटना दुरुस्तीनुसार आपण 13 सब क्लॉज 4 असा टाकला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की घटना दुरुस्ती इज अ नॉट कम अंडर द डेफिनेशन ऑफ अ लॉ, तुमच्या लॉच्या डेफिनेशन मध्ये येणार नाही, म्हणजेच त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू ऍप्लिकेबल होणार नाही. मग अशा वेळेस कुठंतरी प्रॉब्लेम झालाय. मग इथं कुठंतरी सुप्रीम कोर्टला टेन्शन आलं, अरे म्हणजे आम्ही आता कायदे पण बघू शकत नाही, आम्ही घटना दुरुस्ती काय काय केली तेही त्यालाही चेक करू शकत नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला कुठंतरी वाटतंय की संविधानाच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीला कुठंतरी प्रॉपरली एक्झिक्यूट करता आलं पाहिजे. पण संसदेने म्हणजेच इंदिरा गांधीजींच्या सरकारने ह्या सगळ्या गोष्टी पॅक करून टाकल्या. मग परत केशवानंद भारती केस झाली. केशवानंद भारती केसमध्ये ते केशवानंद जे होते त्यांच्या मठाची जी काही जमीन होती ती मठाची जमीन पर्टिक्युलर केरळ स्टेटने काय केली होती, जप्त केली होती. मग अशा वेळेस त्या केशवानंद भारती केसमध्ये लँडमार्क जजमेंट दिला आणि सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, सुप्रीम कोर्टने सांगितलं की तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये बदल करू शकतात. म्हणजे तुम्ही प्रिएम्बल पासून तुम्ही फंडामेंटल राईट्स असू द्या, डीपीएसपी असू द्या किंवा संपूर्ण भारताच्या संविधानामध्ये बदल करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कोणाला, संसदेला. काही प्रॉब्लेम नाहीये. बघा बरं काय सांगतोय, केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलं की तुम्हाला प्रिएम्बल पासून त्या फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी कोणत्या गोष्टीमध्ये बदल करायचा आहे तुम्ही बिंदास बदल करू शकतात, पण सब्जेक्ट टू रिस्ट्रिक्शन हे असेल की बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही बिलकुल धक्का लावायचा नाही. काय, तुमच्या बेसिक स्ट्रक्चरला बिलकुल धक्का लावायचा नाही. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की त्या संदर्भामध्ये बेसिक स्ट्रक्चरला तुम्हाला बिलकुल धक्का लावायचा नाहीये हे असं सांगितल्यानंतर संसद टेन्शन मध्ये आलं. म्हणजे असं दिलं की समोर जेवायला वाढलेलं ताट दिलं पण खायचं नाही, असं झालं ते. कारण की सुप्रीम कोर्ट काय म्हणे की तुम्हाला घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, काही बदल करा, परंतु बदल करत असताना जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही धक्का लावू शकत नाही. आणि जर तुम्ही धक्का लावला तर आम्ही त्या प्रकारच्या प्रत्येक कायदा, मग तो घटना दुरुस्ती असू द्या किंवा कायदा असू द्या, आम्ही त्याला नल अँड वॉइड ठरवून टाकू आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जो काही चुकीची पद्धत तुम्ही केली आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही काय करू, डिस्ट्रॉय करून टाकू. ह्या स्वरूपाच्या असलेल्या बाबतीमध्ये तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ही जी केशवानंद भारती केस होती त्याच्यामध्ये ही जी मूलभूत चौकट तत्व निर्माण झाली तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट अंतर्गत आवश्यक असतात जी की केव्हाच रद्द करता येत नाही. ज्याला काही गोष्टी आपण म्हणतो ना की खूप सेंट्रिक असतात. सेंट्रिक म्हणजे काय, पवित्र असतात. त्या पवित्र गोष्टी तुम्ही कधीही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये डिलीट करू शकत नाही. हा त्याच्या मागचा काय होता, संबंध आपल्याला तिथं दिसून येतोय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने केशवानंद भारती केस झालेली आपल्याला दिसून येते आणि त्या केशवानंद भारती केसमध्ये तुमच्या असलेल्या आर्टिकल पर्टिक्युलर 368 ची जी पॉवर आहे संसदेची, संसदेच्या माध्यमातून घटना दुरुस्ती करण्याची किंवा कायदे करण्याची, त्याला कुठेतरी लिमिटेशन्स आलेले आपल्याला दिसून येत आहे. समजतंय, समजलं.
पण त्याच्या पुढची एक गंमत तुम्हाला अजून सांगतो, अजून गंमत सांगतो. ती गंमत ऐकली ना तुम्हाला लक्षात येईल की अरे की संसद मग आता इथं हरल्यासारखी झाली ना. इथं कोण जिंकलं? सुप्रीम कोर्ट जिंकलं ना. मग आता कोणाचा इगो हर्ट झाला असेल? इगो हर्ट झाला तो संसदेचा. त्यावेळेस संसदेमध्ये पॉवरमध्ये कोण होतं, म्हणजे संसद कोण चालवत होतं? तर पॉवरमध्ये होते इंदिरा गांधी. कोण होत्या? इंदिरा गांधी. इंदिरा गांधींना ही गोष्ट पटली नाही. इंदिरा गांधींना ह्या गोष्टी आवडल्या नाही की तुम्ही एका साईडला काय सांगताय की घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, परंतु बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही बिलकुल धक्का लावायचा नाही. म्हणजे तुम्ही एकंदरीत आमचे पॉवर पण देतायत आणि तुम्ही पॉवर काढून घेतल्यासारखं पण करताय. म्हणजे बिनपगारी आणि फुल अधिकारी अशा प्रकारची सिच्युएशन तुम्ही केलेली. मग अशा वेळेस इंदिरा गांधींनी काय केलं? 42वी घटना दुरुस्ती केली 1976 ला. कोणती केली? 42वी घटना दुरुस्ती केली. आणि 42वी घटना दुरुस्ती केल्यानंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्टला चॅलेंज केलं. काय चॅलेंज केलं? की आम्ही प्रिएम्बल पासून ते पार आणीबाणीपर्यंत सगळीकडे बदल केलेला आहे. तुम्हाला जे पाहिजे ते चेक करा आणि आम्हाला सांगा की हे बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन आहे. म्हणजे तुमच्या माहितीस्तव इंदिरा गांधीजींना 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारत देशामध्ये फार मोठी प्रगती करायची होती, अशातला काहीच संबंध नव्हता. 42वी घटना दुरुस्ती फक्त आणि फक्त इगोइस्टिक पॉलिसी मेकिंग म्हटल्या गेलेला आहे. कारण की इंदिरा गांधीजींना फक्त इगो आला होता की सुप्रीम कोर्टनी मला चॅलेंज केले ना, म्हणजे संसदेला चॅलेंज केले. मला चॅलेंज केलेले की इफ यू हॅव अ लॉट ऑफ पॉवर टू चेंज द और यू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन्स, आय एम रेडी फॉर दॅट. बाईंनी 42वी घटना दुरुस्ती केली आणि पार लगे तुमचं असलेलं प्रिएम्बल पासून ते आणीबाणीपर्यंत सगळीकडे 42वी घटना दुरुस्ती केली. म्हणून तर 42व्या घटना दुरुस्तीला तुम्ही काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत आपण वाचत होतो ना की भारतामध्ये धर्मनिरपेक्षता, समाजवादी शब्द आला पाहिजे, DPSP मध्ये चेंज केले, त्याच्यानंतर तुमचं असलेलं फंडामेंटल राईट्समध्ये चेंज केले, खूप गरज होती. काहीच गरज नव्हती. तुमच्या माहितीस्तव धर्मनिरपेक्षता शब्द टाकायची काहीच गरज नव्हती. ऑलरेडी होते ना आपल्याकडे आर्टिकल 25 to 28 होता ऑलरेडी. समाजवादी शब्द टाकायची गरज होती का? बिलकुल गरज नव्हती. हे जेव्हा आपण बघतो ना तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की हा सगळा मोठा प्रॉब्लेम्स आपण का बरं केला किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हे फक्त इगोइस्टिक होता म्हणून तयार झालेलं आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं की बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन जरी आलेली असेल तरी त्याच्यानंतर सुपिरियर अल्टिमेट कोण दाखवतंय? आय एम द सुपिरियर. संसद हे काय आहे? सुपिरियर आहे असं म्हटलेलं आहे. पण याचा अर्थ हा नाहीये की संसद कोणत्याही पद्धतीने बेसिक स्ट्रक्चरला डावलून त्या प्रकारचं असलेलं कार्य करेल. बिलकुल नाही. बेसिक स्ट्रक्चरची जी पायामुळं आहे ती पायामुळं खूप स्ट्रॉंग करून टाकलेली आहे. लँडमार्क जजमेंट आहे. त्यावेळेस असलेले नानी पालखीवाला नावाचे असलेले लीडिंग लॉयर होते. त्या लीडिंग लॉयरने ही लीड केलेली केस होती नानी पालखीवाला. आता नानी पालखीवाला म्हणजे असे पर्सन होते की 13 जजेस समोर बसायचे आणि हा माणूस एकटा उभं राहायचा. त्यांचं खूप सुंदर पुस्तक आहे द कोर्ट रूम म्हणून आहे. आम्ही जेव्हा प्रॅक्टिशनर लॉयर होतो तर त्यावेळेस आम्हाला ते पुस्तक गिफ्ट भेटलं होतं. त्याचं वाचन केल्यानंतर मला कळालं की नानी पालखीवाला माणूस काय भयंकर स्वरूपातला हुशार होता. खूप छान, म्हणजे प्रचंड विद्वान असलेला माणूस आहे की एकटा माणूस 13 जणांच्या बेंचला काउंटर करायचा आणि तो नानी पालखीवाला माणूस संपूर्ण भारत देशाच्या असलेल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करतोय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हा लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ही जी केस होती त्याच्यामध्ये हु इज द सुपिरियर? पार्लमेंट इज द सुपिरियर का तुमचं असलेलं सुप्रीम कोर्ट इज द सुपिरियर? याच्यामध्ये भांडणामध्ये ही केशवानंद भारती केस अडकलेली आपल्याला दिसून येते. मग हे भांडणं कुठं कुठं होते तर हे भांडणं फंडामेंटल राईट सुपिरियर आहे का DPSP सुपिरियर आहे याच्यामध्ये ही भांडणं आपल्याला दिसून येत आहे.
कारण की एका साईडला तुमचे असलेले मूलभूत अधिकार होतात ना, संपत्ती गोळा करण्याचा. मग संपत्ती म्हणजे फंडामेंटल राईट्स हे महत्त्वाचे का राज्याची असलेली समाजवादी धोरणं महत्त्वाची? अशा पद्धतीचे हे भांडणं आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात हे? हां, आत्तापर्यंत तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे मला माहीत नाही आहे, परंतु ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही वाचतात, ह्या ज्या गोष्टी तुम्ही रीड करतात, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते की पर्टिक्युलर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, जे की तुमच्या एक्झामसाठी. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्वज्ञान, मार्गदर्शक म्हणून ओळखल्या जाते? सांगा. जे कोणी नवीन आज फर्स्ट टाइम माझ्या चॅनलवर आले आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे ज्ञानांकुर फाउंडेशन, की ज्याच्यामध्ये मी स्पेसिफाईडली ॲडव्होकेट सुधीर बोडखे हा माझं स्वतःचं चॅनल आहे, की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन मला द्यायचं आहे, जेणेकरून विद्यार्थी आत्तापर्यंत ज्या स्वरूपामध्ये अभ्यास करत होते, आता त्यांना नवीन दिशा पाहिजे. कारण की जो काही तुमचा आता पॅटर्न चेंज झालेला आहे, त्या पॅटर्नमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. एवढ्या ताकदीने अभ्यास होणं गरजेचं आहे. का? कारण की ह्या जर कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी तिथं कळणार आहे. मी आता त्याच्यामध्ये 24वी घटना दुरुस्ती, 25वी घटना दुरुस्ती ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी घेतल्या असतात, परंतु मला टाईम लिमिटेशन्स आहे. म्हणजे 24वी घटना दुरुस्ती मी याच्यावर मी पूर्ण घेणार आहे की 24वी काय होती, 25वी काय होती, 26वी घटना दुरुस्ती काय होती. याच्याबद्दल केशवानंद भारती केसचा आपण खूप छान पद्धतीने अभ्यास करणार आहे. येस, बुकमध्ये पण नाही आहे. ठीक आहे, चला. काय विचारलेलं आहे की संसद सभासदांचा. आता संसद सभासद म्हणजे कोण? तर MP. संसद सभासद म्हणजे कोण? MP म्हणजेच आपले कोण? खासदार. आता क्वेश्चन काय विचारलेला आहे? खालीलपैकी कोणास म्हणजे खासदार लोकांचा मित्र, तत्वज्ञान, मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. तर ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की यामध्ये ज्यावेळेस आपण क्वेश्चनचा आन्सर बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की कोण आहे? सेक्रेटरी जनरल्स आहे. कोण आहे? महासचिव. काय आहे? महासचिव. आता इथं लक्षात ठेवायचं की त्यांनी काय विचारलेलं आहे? संसद सभासदांचा. संसद सभासद म्हणजे कोण मित्रांनो? तर खासदार. खासदारांचा मित्र, तत्वज्ञान आणि मार्गदर्शक म्हणून कोण आहे असं विचारलेलं आहे. तर अशा वेळेस लक्षात ठेवायचं की MP जे असतात, त्या MP लोकांना त्यांचं कार्य पार पाडण्यासाठी, MPsला त्यांचं असलेलं फंक्शन चांगल्या पद्धतीने रन करण्यासाठी जे काही खासदार लोक आहे, त्यांचं असलेली जी युजिबिलिटी पॉलिसी आहे ती प्रॉपरली रन आउट करण्यासाठी त्यांना कंटिन्युअसली मार्गदर्शक म्हणून कोण असतात? तर सेक्रेटरी जनरल्स असतात, जे की तुमचे पार्लमेंटमध्ये असतात. मग लोकसभेचे असलेले सेक्रेटरी वेगळे, राज्यसभेचे सेक्रेटरी वेगळे. कारण की ज्या सेक्रेटरीचं कामच असतं की उद्या बिल कोणतं मांडणार आहे, त्या बिलची कॉपी त्यांना पोहोचली आहे की नाही, रिस्पेक्टिव्ह कोणाच्या अगेन्स्टमध्ये मोशन वाढलेलं आहे तर मोशनच्या संदर्भात असलेली त्याची कॉपी गेली आहे की नाही, कोऑर्डिनेटिंग कधी करणार आहोत, आपण बैठकीत वाजता बसणार आहे, डिस्कशनचे असलेले मुद्दे कोणते आहे, याच्याबद्दलचं संपूर्ण प्रिपरेशन त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कोण करतं? महासचिव करता. हे आपल्याला लक्षात घेणं काय आहे? गरजेचं आहे. येस, मी त्याच्यावर पण लेक्चर घेईन. ठीक आहे, येस. मग आता इथं तुमचं उत्तर जे आहे ते कॅग. हे कॅग काय आहे? तर कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल ही कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण आर्टिकल 148 बघतो, काय बघतोय? आर्टिकल 148 ऑफ आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तो कशाबद्दल बोलतोय? कॅग बद्दल बोलतोय. कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल आहे. आता हा कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल काय करतोय? तर लक्ष ठेवायचं, आपल्याकडचे असलेल्या भारतातले जेवढे पण काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे, काय आहे? गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट. ह्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटचं ऑडिटिंग करायचं काम कोणाचं असतं? कॅगचं असतं. म्हणजे आपल्याकडचं असलेल्या त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जेवढं काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असेल, मग तुमची ONG असेल, सेल असेल, भेल असेल, किंवा एखादी महत्त्वाची असलेली इन्स्टिट्यूशन आहे IM वगैरे, अशा प्रकारच्या असलेल्या ज्या काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे, त्यांनी केलेला खर्च किती आहे, तो खर्च इथं रिलूक करण्यासाठी, परत त्याच्यामध्ये बघण्यासाठी की हा खर्च प्रॉपरली झाला आहे की नाही,
याची असलेली ताळमेळ व्यवस्थित बसला आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, कॅग असतो. आणि हा कॅगचा रिपोर्ट आपल्याकडे पर्टिक्युलर काय असतो, एक महत्त्वपूर्ण असलेला संबंध मानला जातोय. कारण की ह्या कॅगच्या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला कळतंय की एक्झॅक्टली गव्हर्नमेंट कुठं खर्च करतंय, प्रॉपरली खर्च करतंय का अननेसेसरी खर्च वाढवलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे हे काय आहे, तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून इथं चेकिंग करण्यासाठी असलेला कॅग आपल्याला म्हटलं गेलेलं आहे. आलं लक्षात. मग अशा वेळेस ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हे जो कॅग आहे, ह्या कॅगचा असलेला रिपोर्ट हा पार्लमेंटमध्येही देखील काय केला जातोय, चर्चा केली जाते. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग तुमची जी पॅक कमिटी आहे ती पॅक कमिटी पण अशा प्रकारचं असलेला यांचा रिपोर्ट हा चेक करत असते. आलं लक्षात. चलायचं पुढं. चलो पुढचा. आता आपल्याला 2015चे जे काही रिमेनिंग क्वेश्चन्स होते ते रिमेनिंग क्वेश्चन्स मी डील केलेले आहेत. आता आपल्याला 2016चे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. काय बघायचे आहे, 2016चे क्वेश्चन्स आपल्याला तिथं बघायचे. मग 2016चे असलेले क्वेश्चन्स कोणते कोणते आहे हे आपण तिथं बघूया. अभ्यास कसा करावा त्याच्यावर पण लेक्चर घ्या. यस, मी घेणार आहे. अभ्यास कशा स्वरूपात करायचा, 2026च्या एक्झामला कसं टार्गेट करायचं, कोणत्या कोणत्या गोष्टी वाचायच्या, पुस्तकं कोणती वाचायची, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे जेणेकरून तुमचा असलेला अभ्यास हा एकदम टू द पॉईंट होणार आहे. कारण काय होतं मित्रांनो की आपण अभ्यासाला लागतो, सगळेजण म्हणतात 6वी ते 12वी NCERT वाचा, NCERT वाचा. अहो पण त्या NCERT कशा वाचायच्या, नेमकं NCERT कसं वाचायचं किंवा नेमकं स्टेट बोर्ड कसं वाचायची हे विद्यार्थ्यांना अजून माहितीच नाहीये. मी त्याच्यावर एक स्पेसिफाईडली व्हिडिओ घेऊन येणार आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रॉपरली कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, कशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमची स्वतःची असलेली मांडणी करायला पाहिजे. मग तुम्ही स्टेट बोर्ड वाचतात तर स्टेट बोर्डचं असलेलं वाचन कसं करायचं, NCERTचं वाचन कसं करायचं, कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचा, कशा पद्धतीने तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सापडल्या जातील, ह्या सगळ्या गोष्टीवर मी चर्चा करणार आहे. ठीक आहे. चलो यस. आता आपण 2016ची असलेली क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. खालील राज्यापैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाहीये, असा क्वेश्चन विचारलेला आहे. सांगा. काय क्वेश्चन विचारले ते नीट बघा. घेऊ गायत्री, लवकरच PYQ त्याचे पण घेणार आहे. चला सांगा. बोलो, फटाक से बोलो. काय असणार आहे इथं, काय विचारलेलं आहे की खालीलपैकी राज्यापैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाहीये. म्हणजे एकंदरीत तुमचं असलेलं पर्टिक्युलर रिजनल जी पार्टी आहे, ज्याला आपण स्टेट पार्टी म्हणतो, ती स्टेट पार्टीचा निकष काय असतो तो तिथं विचारलेला आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणता होतं, यस ॲब्सोल्युटली, कोणता आहे, राजस्थान. मग आता आपल्याला थोडं माहिती असायला पाहिजे की ज्यावेळेस तुम्ही नॅशनल पार्टी म्हणतात, काय म्हणतात, नॅशनल पार्टी, नॅशनल पार्टी आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असलेलं स्टेट पार्टी, म्हणजे आपण म्हणतो ना की राष्ट्रीय स्तरावरचे असलेले पक्ष आणि राज्य स्तरावरचे असलेले पक्ष, हे जे काही पक्ष आहे त्या पक्षांचं असलेलं जे त्यांना काही सिम्बॉल भेटतं किंवा ज्यांना ते काही त्या प्रकारचं असलेलं आपण म्हणतो ना चिन्ह भेटतं, त्यांना प्रचाराचा असलेला अधिकार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्टेट पार्टी रेकॉग्नायझेशन करणं हा फार महत्त्वाचा असतो. मग अशा वेळेस आपल्याकडे सेंट्रलच्या काही पार्टीज आहे ज्याला नॅशनल पार्टीचा दर्जा भेटलेला आहे, सोबतच आपल्याकडे काही स्टेट पार्टीज आहे की स्टेट पार्टीच्या माध्यमातून काय केल्या जात आहे, पर्टिक्युलर ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड केल्या जात आहेत. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष हे कसं डिसाईड केलं जातं, त्याचा क्रायटेरिया काय, हे आपल्याला इत्थंभूत स्वरूपामध्ये माहिती करून घ्यायचं आहे. मग आता पहिले आपण बघूया की एखादी पॉलिटिकल पार्टी आहे, फॉर एक्झाम्पल XYZ नावाची पॉलिटिकल पार्टी आहे. जर ती पॉलिटिकल पार्टीला स्टेट पार्टी म्हणून जर आपल्याला घोषित करायचं असेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय काय करावं लागतं आणि कशा कशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला तिथं बघावं लागतं. मग ज्या वेळेस आपण जागांचा संदर्भ घेतो,
मग एखादी पॉलिटिकल पार्टी आहे XYZ, जर तिला आपल्याला स्टेट पार्टी म्हणून घोषित करायचं असेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या पॉलिटिकल पार्टीनी तुमच्या लोकसभेमध्ये एक तरी जागा जिंकलेली असायला पाहिजे. त्याचे 2-3 क्रायटेरिया बरं, नीट लक्ष ठेवायचं, नीट लक्ष द्या बरं, फार महत्त्वाचं सांगतोय. जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीला स्टेट पार्टी म्हणून घोषित करायचं असेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्या पार्टीनी पर्टिक्युलर लोकसभेची असलेली एक जागा किंवा विधानसभेमध्ये 2 जागा पटकवल्या पाहिजे, किंवा 2 जागेवर त्यांचे असलेले आमदार असायला पाहिजे, किंवा 1 खासदार असायला पाहिजे. किंवा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर तुमचे असलेले जे काही व्हॅलिड वोट आहे, काय आहे व्हॅलिड वोट. आता व्हॅलिड वोट किती % पाहिजे तर 6% पाहिजे, आणि इथं पण किती % पाहिजे 6% पाहिजे. किती आहे 6%. म्हणजे लोकसभाचं इलेक्शन जर होत असेल तर एकूण लोकसभेच्या असलेल्या एकूण जेवढे काही मतं पडले, व्हॅलिड मतं पडले, त्या व्हॅलिड मताच्या असलेल्या 6% तुमच्या पॉलिटिकल पार्टीला पडले पाहिजे. किंवा तुमच्या विधानसभेचं असलेलं इलेक्शन झालं तर विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जेवढे काही व्हॅलिड वोट असतील त्या व्हॅलिड वोटाच्या असलेल्या स्वरूपामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला काय असायला पाहिजे तर तिथं 6% तुम्हाला तिथं वोटिंग असायला पाहिजे. हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. जर असं नाही झालं तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमच्या ज्या एकूण जागा आहे, काय एकूण जागा विधानसभेच्या असलेल्या जेवढ्या काही जागा आहे त्या जागाच्या असलेल्या 3% तुमच्याकडे तेवढे आमदार असले पाहिजे. म्हणजेच काय की आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर 288 चे 3% किती होतात तेवढे आमदार असायला पाहिजे, तर तुम्हाला काय होता येणार आहे स्टेट पार्टी म्हणून डिक्लेअर केल्या जाणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचा असलेला संदर्भ तुम्हाला माहिती असू द्या, जेणेकरून तुम्हाला इथं प्रॉपरली लक्षात येईल. पहिलं काय सांगितलं की तुमच्या लोकसभेमध्ये एक जागा असायला पाहिजे, किंवा त्या प्रकारचा विधानसभेमध्ये तुमच्या 2 जागा पाहिजे, किंवा तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लोकसभेमध्ये जेवढं काही व्हॅलिड मतदान झालंय तर त्याचे 6% तुम्हाला मतदान असायला पाहिजे, किंवा विधानसभेचं इलेक्शन झालं तर त्याच्या तुम्हाला 6% मतदान असायला पाहिजे, किंवा तुमच्या जेवढ्या काही एकूण जागा आहे त्या एकूण जागाच्या 3% तुमच्या विधानसभेमध्ये जागा पाहिजे, तुमच्या सिक्युअर असायला पाहिजे, तर तुम्हाला तिथं काय केल्या जाणार आहे तर त्या प्रकारचं असलेला स्टेट पार्टी म्हणून घोषित केल्या जाणार आहे. आता त्यांचा असलेला क्रायटेरिया भरपूर आहे मित्रा. पहिली गोष्ट, तुम्हाला एखादी पॉलिटिकल पार्टी तुम्हाला इनिशियली तिथं इंट्रोड्यूस करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करावं लागतं की यस ही आमची पॉलिटिकल पार्टी आहे, ही पॉलिटिकल पार्टी आम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लढवायची आहे. मग अशा वेळेस तिथं तात्पुरत्या स्वरूपामध्ये जो काही चिन्ह रिकामं असेल तर ते चिन्ह तुम्हाला दिल्या जातात. जसं की आपल्याकडं मनसे होतं. मनसेची जेव्हा 2000 आय थिंक 8-9 का कधीतरी तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये सुरुवात झाली होती, तर मनसेला काय दिलं होतं, मनसेला रेल्वेचं इंजिन दिलं होतं, बरोबर आहे. मग त्यांनी जेव्हा ऍप्लिकेशन केलं होतं की आम्हाला पॉलिटिकल पार्टी म्हणून इस्टॅब्लिश करायची आहे, आम्हाला इथं इलेक्शन लढवायचंय, विदाऊट सिम्बॉल तर आम्ही लढू शकत नाहीये. मग इलेक्शन पिटिशन जेव्हा दाखल केली तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्या प्रकारचं असलेलं त्यांना काय दिलं होतं, सिम्बॉल दिलं होतं की तुम्ही ह्या याच्यावर निवडून या. मग अशा वेळेस जर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढे प्रोग्रेस करताय आणि प्रोग्रेस करून तुमच्या आमदारांची संख्या वाढताय, तुमचं असलेलं संख्याबळ वाढतंय, आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की हे चिन्ह नकोय, दुसरं चिन्ह पाहिजे, जसं की त्यांनी राजमुद्रा आणि त्या राजमुद्रेवर मनसेच्या संदर्भात तिथं घेतलेला आहे, तर आता अशा वेळेस त्या प्रकारचा असलेला तो त्यांचा काय झालाय पॉलिटिकल सिम्बॉल झालेला आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला जो काही इलेक्शन तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागतं. आलं लक्षात सागर पवार, समजलं. हे अशा पद्धतीने असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजतंय. मग आता नॅशनल पार्टी ज्यावेळेस आपण म्हणतो तर नॅशनल पार्टी ज्यावेळेस आपल्याला कळते तर नॅशनल पार्टीमध्ये काय आहे तर नॅशनल पार्टीमध्ये पहिला क्रायटेरिया काय आहे, 4 किंवा 4 पेक्षा जास्त. शब्द काय वापरतोय, 4 किंवा 4 पेक्षा जास्त राज्यामध्ये तुमची असलेली पॉलिटिकल पार्टी म्हणून त्याला रेकॉग्नायझेशन भेटलं पाहिजे. पहिला क्रायटेरिया काय, 4 किंवा
4 पेक्षा राज्यांमध्ये एखाद्या पॉलिटिकल पार्टीला, म्हणजे XYZ नावाची पॉलिटिकल पार्टी आहे, ह्या पॉलिटिकल पार्टीला 4 किंवा 4 पेक्षा राज्यांमध्ये राज्य पक्षाचा दर्जा काय झालेला आहे तिथं भेटलेला आहे, हे ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ती काय होऊ शकते, तर नॅशनल पार्टी होण्याची त्याच्यामध्ये काय आहे, ताकद आहे. किंवा दुसरा क्रायटेरिया, 4 किंवा 4 पेक्षा जास्त, 4 किंवा 4 पेक्षा जास्त तुमच्या असलेल्या राज्यांच्या इलेक्शनमध्ये जेवढे काही व्हॅलिड वोट झालेले आहे, काय आहे, व्हॅलिड वोट झालेले आहे, त्या व्हॅलिड वोटचे किती %, तर 6% तुम्हाला मतदान तिथं झालेले पाहिजे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तेच ना, मग त्या प्रकारचं असलेलं किंवा शब्द वापरलेला आहे. काय आहे, किंवा शब्द वापरलेला आहे. तुम्ही ही फुलफिल करा, ही फुलफिल करा, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हे फुलफिल करा. किंवा शब्द दिला आहे, अँड नाहीये, लक्ष ठेवा बरं, आणि नाहीये. हा आणि कुठं आहे ते पुढे तुम्हाला सांगतोय. ह्या शब्दांमध्ये फार मोठा फरक आहे. किंवा आणि म्हणजे कंपल्सरी, किंवा म्हणजे ऑप्शन मध्ये, हे लक्ष ठेवा बरं. हा सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा त्या स्वरूपातला फरक तुम्हाला दिसून येणार आहे. ठीक आहे, बघा तिसरी कंडिशन काय आहे, तर तिसरी कंडिशन आहे की तुमचं लोकसभेमध्ये 4 खासदार असायला पाहिजे मिनिमम. काय आहे, 4 खासदार तिथं असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, लक्ष ठेवायचं, लोकसभेमध्ये तुमचे काय असायला पाहिजे, 4 खासदार असायला पाहिजे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. किंवा 3 राज्यामध्ये जेवढे पण काही तुमचे असलेले वोट झाले असेल, किंवा 3 राज्यामध्ये 2% जागा, काय 3 राज्यामध्ये 2% जागा ह्या लोकसभेच्या तुम्ही सिक्युअर करायला पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये 3 राज्यामध्ये 2% जागा ह्या तुमच्या लोकसभेच्या असल्या पाहिजे. म्हणजेच तुम्हाला 3 राज्यामध्ये त्या प्रकारचे असलेले खासदार तिथं असायलाच पाहिजे. अशा पद्धतीचा असलेला जर तुम्ही क्रायटेरिया फुलफिल करत असेल तर तुम्ही काय होणार आहे, नॅशनल पॉलिटिकल पार्टी होणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की हे नॅशनल पार्टीचा असलेला काय आहे, संबंध आहे. येतं लक्षात, हे अंडरस्टँड होत आहे. यस, काय तनुश्री कळालं बेटा तुला? यस यस यस, मी तुम्हाला तोच क्वेश्चन विचारणार होतो की सध्या नॅशनल पार्टी किती आहे हे मला कमेंट करून सांगा, आणि सध्या स्टेट पार्टी किती आहे हेही मला तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हा क्रायटेरिया समजणं फार गरजेचं आहे. पहिला क्रायटेरिया काय नॅशनल पार्टीचा, 4 पेक्षा जास्त राज्यांमध्ये तुमचं काय पाहिजे, तर एका प्रकारचं असलेलं तुमची जी काही पार्टी आहे ती राज्य पक्ष म्हणून कन्सिडर असायला पाहिजे. त्याच्यानंतर 4 किंवा 4 पेक्षा अधिक राज्यांमध्ये तुम्हाला काय पाहिजे, तर एका प्रकारचं व्हॅलिड वोटिंग पाहिजे. ते किती असायला पाहिजे, तर टोटल असलेल्या व्हॅलिड वोटाच्या 6% असायला पाहिजे. हे किंवा आहे बरं, याच्यामध्ये किंवा आहे. त्याच्यानंतर किंवा काय आहे की लोकसभेमध्ये 4 खासदार असले पाहिजे, किंवा तुमच्या 3 राज्यांमध्ये त्या प्रकारचं 2% पेक्षाही जास्त जागा असल्या पाहिजे लोकसभेच्या, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातील तर तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मग मध्यंतरी 2019-20 मध्ये 2019-20च्या काळामध्ये पर्टिक्युलर NCP जे आहे, नॅशनल काँग्रेस पार्टी, त्या काँग्रेस पार्टीचा असलेला जो काही सिम्बॉल आहे तो सिम्बॉलही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काढून घेतला गेला होता. सोबतच तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर जे काही तुमचं असलेलं आपण संबंध घेतो ना की शिवसेना असेल, मग ते बाण, मग ते धनुष्य, आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमचं ती मशाल, याच्याबद्दल खूप वादविवाद झाले होते. त्यामुळे कदाचित आता अशा वेळेस पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सध्या स्टेट पार्टी किती आहे आणि त्यासोबत नॅशनल पार्टी किती आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलायचं पुढं. चलो आगे निकलते. पुढचा क्वेश्चन काय आहे, 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले होते. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहे. कोणते विधान बरोबर आहे, चला सांगा.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिंक शेअर करत नाही का तुमच्या मित्रांसोबत? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे जाऊ द्या, जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना कळू द्या की आपण कसं आहोत, काय स्वरूपामध्ये आहे. जास्तीत जास्त शेअर करत चला बरं, शेअर करत चला. चलो, काय असणार आहे? अ आणि ब असणार आहे. काय असणार आहे? अ आणि ब. बघा काय विचारलेलं आहे क्वेश्चन्स. क्वेश्चन प्रॉपरली अनालिसिस करा, क्वेश्चनला प्रॉपरली समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय सांगितलेलं आहे? 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे देण्यात आले होते. जर आपण आज बघायला गेलं तर आज आपल्या भारत देशामध्ये फेडरेशन सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे. बरोबर आहे? संघराज्य शासन व्यवस्था आहे. आता संघराज्य शासन व्यवस्था ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की जिथं पॉवर काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये डिवाइड केल्या जाते. बरोबर आहे? मग आता भारत देशामध्ये ही जी संघराज्य शासन व्यवस्था आहे ती ऑलरेडी आपल्याकडं कोणत्या कायद्यान्वये तयार झालेली होती? तर लक्ष ठेवायचं, 1935च्या कायद्यानुसार. बरोबर आहे? मग आता अशा वेळेस 1935चा कायदा जो होता त्या कायद्यामध्ये सांगितलं होतं की आपण फेडरल टाइप ऑफ गव्हर्नमेंट ठेवणार आहोत, संघराज्य शासन व्यवस्था ठेवणार आहोत की ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस कोण असणार आहे? स्टेट गव्हर्नमेंट असेल. मग आता ह्या दोघांमध्ये आपल्याला काय करायची आहे? विभागणी करायची. काय करायची आहे? विभागणी करायची. मग विभागणी कशाची करायची आहे? तर कार्यांची. काय कशाची? कार्यांचं. की नेमकं कार्य कोणाचं? सेंट्रल गव्हर्नमेंटचं कार्य कोणतं आणि स्टेट गव्हर्नमेंटचं कार्य कोणतं? मग आज आपल्या भारत देशाच्या संविधानामध्ये जेव्हा तुम्ही 7वी अनुसूची बघतात, ज्याला आपण 7th शेड्यूल म्हणतो, त्या 7व्या अनुसूचीमध्ये 3 प्रकारच्या सूच्या केलेल्या आहेत. बरोबर आहे? एक आहे केंद्र सूची, ज्याला आपण युनियन लिस्ट म्हणतो. दुसरी आहे राज्य सूची, ज्याला आपण स्टेट लिस्ट म्हणतो. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये समवर्ती सूची आहे, ज्याला आपण कंकरंट लिस्ट म्हणतो. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर ह्या 7व्या अनुसूची अंतर्गत आपल्याकडे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची आहे. ह्या समवर्ती सूची किंवा ह्या सूच्यांच्या माध्यमातून कार्यांची आपण विभागणी केली. केंद्र स्तरावर असलेल्या सूचीमध्ये केंद्राचा असलेला अधिकार असणार आहे कायदा बनवण्याचा, राज्य सूचीच्या विषयावर राज्याचा असलेला अधिकार असणार आहे, समवर्तीमध्ये दोघांचाही असणार आहे. पण याच्याही पलीकडे गेल्यानंतर आपल्याकडे शेष अधिकार असतात. काय असतात? शेष अधिकार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेसिड्युअरी पॉवर म्हणतो. काय म्हणतो? रेसिड्युअरी पॉवर म्हणतो. हा जो शेष अधिकार आहे तो शेष अधिकार आपण कोणाला दिलेला आहे? केंद्र सरकारला दिलेला आहे. मग अशा वेळेस 1935चा जो कायदा होता तर त्याच्यामध्ये पण अशाच प्रकारची संकल्पना होती की केंद्राची विभागणी किंवा केंद्राचे असलेले अधिकार कोणते, राज्याचे अधिकार कोणते, आणि उर्वरित असलेले जेवढे काही शेष अधिकार होते ते शेष अधिकार कोणाकडे गेले होते? गव्हर्नर जनरल कडे गेले होते. कोणाकडे गेले होते? गव्हर्नर जनरल कडे गेलेले आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण ही संकल्पना बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की पहिलं स्टेटमेंट हे अगदी बरोबर आहे आणि त्याचं रिप्लिकेशन आपल्याकडं 7व्या शेड्यूलमध्ये आपल्याला दिसून येते. याच्यासोबत अजून एक आर्टिकल वाचायचं, आर्टिकल 246. हे 2 असे आर्टिकल, एक आर्टिकल आणि एक शेड्यूल आहे जे की तुमच्या असलेल्या कामाची विभागणी कशी आहे हे समजून सांगताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट हे अगदी बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट काय आहे? अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आलेले आहे. आता एक लक्ष ठेवायचं की अमेरिकेचं जे काही फेडरेशन आहे हे फेडरेशन प्युअर फेडरेशन आहे. काय आहे मित्रांनो? अमेरिकेचं जे फेडरेशन आहे हे प्युअर फेडरेशन आहे. शब्द काय वापरतो मी? प्युअर फेडरेशन. कारण की आपल्या भारत देशाचं प्युअर फेडरेशन नाही बरं, हे लक्षात ठेवा. आपल्या भारत देशाचं प्युअर संघराज्य नाहीये. संघराज्यवाद ही संकल्पना प्युअरली आपल्याकडे फॉलो केल्या जात नाही. कारण काय? ज्यावेळेस आपण प्युअर फेडरेशन म्हणतो तर त्या प्युअर फेडरेशनचं वैशिष्ट्य असतं की तुमच्याकडं इक्वल स्वरूपामध्ये कामाची विभागणी केल्या जाते.
किंवा तुम्हाला अधिकार हे कसे असतात, दोघांनाही सेम असतात. कसे असतात, सेम असतात. जर आपल्या भारत देशाचं बघायला गेलं तर आपल्याकडे काय आहे, तर एका प्रकारचं असलेलं सेंट्रलकडे थोडंसं आपण झुकलेलो आहोत. म्हणून तर आपण म्हणतो ना की आपलं इंडियन गव्हर्नमेंट इज सपोज टू बी कॉल्ड ॲज अ क्वासाई फेडरल. काय म्हटलं गेलेलं आहे, क्वासाई फेडरल म्हटलं गेलेलं आहे. क्वासाई फेडरल म्हणजे काय की आपल्याकडं पर्टिक्युलर सेमी स्वरूपामधलं फेडरलिझम आहे, परंतु वी आर टिल्टेड टुवर्ड द सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आत्ता मी तुम्हाला जे सांगितलेले की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 100 पेक्षा जास्त विषय हे सेंट्रल लिस्टमध्ये आहे, म्हणजे केंद्र सूचीमध्ये. स्टेट लिस्टमध्ये 60 पर्यंत तुमचे असलेले विषय दिसणार आहे. म्हणजे तुमच्या कामाची विभागणी सारखी आहे का, नाही. परंतु तुम्ही US मध्ये जा, US मध्ये तुम्हाला प्युअर फेडरलिझम सापडणार आहे. काय सापडणार आहे इथं, प्युअरली फेडरलिझम सापडणार आहे की ज्याच्यामध्ये तुमची असलेली कामाची विभागणी ही कशी असणार आहे मित्रांनो, सेम स्वरूपामध्ये. म्हणून अमेरिकेचं फेडरलिझम हे प्युअर फेडरलिझम आहे. काय आहे, प्युअर फेडरलिझम. मग अशा स्वरूपामध्ये अमेरिकेमध्ये उर्वरित जे अधिकार आहेत ते कोणाकडे दिल्या जातात, राज्याकडे दिल्या जातात. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे रेसिड्युअरी पॉवर हे कोणाकडे असणार आहे, तर स्टेटकडे असणार आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर तुमचं ए आणि ब स्टेटमेंट हे अगदी बरोबर आहे. आता तिसरा स्टेटमेंट काय सांगते, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले आहे. हे होऊ शकत नाही. कॅनेडियन मॉडेल इट्स सपोज टू बी कॉल्ड ॲज द, की कॅनेडियन मॉडेल हे भारतासारखंच आपल्याला तिथं दिसून येत आहे. भारतामध्ये ज्या पद्धतीचं असलेलं जे मॉडेल आहे फेडरेशनचं, तर ते फेडरेशनचं मॉडेल हे कॅनडावरच डिपेंड आहे. म्हणजे कॅनडाचं असलेलं पण सेम उर्वरित अधिकार हे प्रांतांना नसून, म्हणजे स्टेटला नसून, ते कोणाला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. कोणाला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला. कारण की कॅनेडियन मॉडेल जसं आहे त्या पद्धतीचंच भारत सरकारने स्वीकारलेलं आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला दिसून येणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट्स. एकदम सिंपल क्वेश्चन होता, त्यामुळं इथं अ आणि ब उत्तर बरोबर आहे. म्हणून कॅनडाचं मॉडेल हे सर्वोत्तम मॉडेल का म्हटलं गेलेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये विभागणी ही नियर टू बी अकॉर्डिंग टू तुमच्या कंडिशन, फिजिबल कंडिशन कशा आहे तर त्याच्यानुसार आहे. जर तुम्ही ब्रिटनमध्ये गेले तर ब्रिटनमध्ये संपूर्ण तुम्हाला एकात्मिक स्वरूपामध्ये फेडरेशन दिसणार. फेडरेशन तर नाहीच आहे तिथं, एकात्मिक आहे, म्हणजे युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. जसं आपल्याकडं राज्याची विधिमंडळ आहे ना मित्रांनो, जसं आपल्याकडं विधानसभा, विधान परिषद आहे, महाराष्ट्र राज्य स्वतःसाठी कायदा करतं, तुम्ही ब्रिटनमध्ये जा तसं बिलकुल नाही. ब्रिटनमध्ये त्या प्रकारचा असलेला कायदा करताना तुम्ही स्टेट कन्सिडरच करत नाही, किंवा स्टेटला त्या प्रकारची असलेली व्हॅल्यूच नाहीये. हे लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. यस यस, काय नाव आहे तुझं, देवेंद्र पाटील. यस, इंडिया इज सपोज टू बी कॉल्ड ॲज द युनियन ऑफ द स्टेट आहे, रॅदर दॅन द फेडरेशन ऑफ स्टेट आहे. मी याच्यामध्ये कॉन्सेप्ट भरपूर सांगू शकतो तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला ही कॉन्सेप्ट माहिती असू द्या बरं. ही कॉन्सेप्ट जी आहे ती महत्त्वाची आहे. GS पेपर 2च्या मेन्सच्या ओरिएंटेशन आहे ते सांगतोय. आपल्या भारत देशाचं असलेलं मॉडेल होल्डिंग टुगेदर मॉडेल आहे. होल्डिंग टुगेदर मॉडेल काय आहे आपलं, होल्डिंग टुगेदर मॉडेल आहे. जर तुम्ही US बघायला गेलं तर US मध्ये कमिंग टुगेदर मॉडेल आहे. हे तुम्हाला कोणत्याच पुस्तकात सापडणार नाही. हे कोणत्याच पुस्तकात सापडणार नाही. हे कुठंच सापडणार नाही तुम्हाला. तुम्ही लक्ष्मीकांत वाचा का कोळंबे वाचा का काही वाचा, तुम्हाला हे कॉन्सेप्ट सापडणार नाही म्हणजे नाहीये. हे लिहून देतो तुम्हाला, लिहून. आपल्या भारत देशाचं मॉडेल कोणतं आहे तर आपल्या भारत देशाचं मॉडेल होल्डिंग टुगेदर मॉडेल आहे. काय आहे, होल्डिंग टुगेदर मॉडेल. आता हे होल्डिंग टुगेदर मॉडेल म्हणजे काय की आपल्याकडचा सेंट्रल एवढा पॉवरफुल आहे की तुमचा स्टेटला काय केल्या जातंय, होल्ड केल्या जातंय. काय केल्या जातंय, होल्ड केल्या जातंय. म्हणून आपल्या भारत देशाला काय म्हटलं जातंय, युनियन ऑफ द स्टेट म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलेलं आहे,
युनियन ऑफ द स्टेट, की तुम्हाला पर्टिक्युलर जो युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट एवढा पॉवरफुल आहे की स्टेट तुमच्या कोणाच्या आधिपत्याखाली राहतोय, ह्या सेंट्रलच्या आधिपत्याखाली राहतोय. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज द होल्डिंग टुगेदर मॉडेल. तुमच्या स्टेटला कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये की युनियनमधून बाहेर वेगळा निघायचा. तसं झालं असतं तर 85-86 मध्येच खलिस्तान मुवमेंट चालू झाली असती. आताचा त्या प्रकारचा नागालँड आणि बोडोलँड कम्युनिटी हे तर कंटिन्युअसली डिमांड करताय. मणिपूर म्हणतोय की आम्हाला वेगळं राहायचं आहे. 7 सिस्टर म्हणतात आम्हाला तर राहायचंच नाही भारतामध्ये. हे झालं असतं. फ्रॅगमेंटेशन ऑफ आवर इंडिया वॉज टू बी कन्सिडर ॲज द पायोनियरिंग थॉट्स तेव्हा झालेलं असतं. त्यामुळं हे आपण होऊ देऊ शकलो नाही, कारण की आपल्याकडं होल्डिंग टुगेदर मॉडेल आहे. काय आहे? होल्डिंग टुगेदर मॉडेल. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो का तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी सगळ्यात येत आहेत. कमिंग टुगेदर मॉडेल आपल्याकडं काय नाही माहिती का, आपल्याकडं कॉन्ट्रॅक्ट नाही केलेला आहे. आपण स्टेट सोबत कॉन्ट्रॅक्ट नाहीये. स्टेट सोबत काय नाहीये? कॉन्ट्रॅक्ट नाहीये. जसं आपण कॉन्ट्रॅक्ट कोणासोबत केला होता? सिक्कीम सोबत. आठवलं का? सिक्कीमला आपण आर्टिकल 2A दिला होता. त्याच्यानंतर 35वी घटना दुरुस्ती केली, 36वी घटना दुरुस्ती केलं. त्याचा सहयोगी स्टेट ज्याला आपण कोऑपरेटिव्ह स्टेट्स आहे ते आपण डिलीट केलं. स्पेशल प्रोव्हिजन आपण कोणाला दिले होते? तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जम्मू काश्मीरला दिलं होतं. जम्मू काश्मीर सोबत कॉन्ट्रॅक्ट होता एका प्रकारचा. त्यामुळे ते बघा तुम्ही माजलेले होते. हा शब्द चुकीचा असेल परंतु माजलेले होते. कारण की त्यांचं म्हणणं काय? आम्ही स्वायत्त आहोत, आम्हाला आमच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे, आम्ही आमच्या स्वरूपामध्ये जगू. मग अशा वेळेस जर प्रत्येक स्टेट सोबत आपण असा कॉन्ट्रॅक्ट केला असता तर काय झालं असतं? ह्या कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करून किती लोक बाहेर पडले असते तेव्हाच. मग स्वतःची स्वायत्ता निर्माण केली असती. परंतु हे कमिंग टुगेदर मॉडेल तुम्हाला कुठं दिसणार आहे? USA मध्ये दिसत आहे. काय दिसत आहे? USA मध्ये. मग अशा वेळेस तुमचं असलेला या सेंट्रल आणि स्टेटमध्ये काय असतं? एका प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट असतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? कमिंग टुगेदर मॉडेल म्हटलं गेलेलं आहे. होल्डिंग टुगेदर मॉडेलला आता रोहिणी बाळ मला नाही सांगता येणार. हे मराठीतून नाही सांगता येणार. हे होल्ड म्हणजे होल्डला आपण काय म्हणतोय? धरून ठेवणारे मॉडेल असं म्हणायचं का? धरून ठेवणारे मॉडेल. कारण की आता ते कळत नाही ना. बर ठीक आहे कृष्णा, मला जसा वेळ भेटला मी तसं त्या पद्धतीने करतो, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, चलो. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या सगळ्या गोष्टी आपण इथं चर्चा केलेल्या आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे A आणि B. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. जर लोकसभेचे सभापती व उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थान कोण भूषवतात? चला सांगा. जॉईंट सिटिंग बद्दल भाष्य केलेलं आहे. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो बताओ. काय क्वेश्चन विचारलेला आहे? जॉईंट सिटिंग बद्दल विचारलेला आहे. यस, अगदी बरोबर आहे. सगळ्यांना पाठ आहे की जॉईंट सिटिंगच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. आता जॉईंट सिटिंगच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपल्याला बघायचं आहे तर जॉईंट सिटिंग म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय आहे जॉईंट सिटिंग? आता एक लक्षात ठेवायचं, जॉईंट सिटिंग आणि जॉईंट सेशन मध्ये फरक आहे बरं. एक लक्षात ठेवायचं, जॉईंट सिटिंग आणि जॉईंट सेशन
याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जॉईंट सिटिंग आणि जॉईंट सेशन मध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे गरजेचं आहे. ठीक आहे. आता जॉईंट सिटिंग आणि जॉईंट सेशन मधला फरक काय पहिले तुम्हाला सांगतोय. आर्टिकल 87 काय, आर्टिकल 87 हा सगळ्यात महत्वाचा आहे जॉईंट सेशनच्या बाबतीमध्ये. आणि ज्यावेळेस आर्टिकल 108 ची गोष्ट करतो तर त्यावेळेस ती कोणती असते, जॉईंट सिटिंग. सर मग हे याच्यातला डिफरन्स काय हो सर, जॉईंट सेशन आणि जॉईंट सिटिंग मधला डिफरन्स काय. लक्षात ठेवायचं, आपल्याकडे जॉईंट सेशन कधी कधी होता तर 2 वेळेस होतात. जॉईंट सेशन 2 वेळेस होतात. कधी, एक तर ज्या वेळेस तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नवीन लोकसभा, काय नवीन लोकसभा तयार झाली, ज्यावेळेस नवीन लोकसभा तयार होती म्हणजे नवीन इलेक्शन होतं, तर त्यावेळेस प्रेसिडेन्शियल ॲड्रेस असतो. आर्टिकल 87 मध्ये काय सांगितलेलं आहे, प्रेसिडेन्शियल ॲड्रेस, ज्याला आपण काय म्हणतोय, राष्ट्रपतीचे अभिभाषण. आर्टिकल 87 मध्ये काय सांगितलेलं आहे, राष्ट्रपतीचे अभिभाषण कधी असणार आहे. मग राष्ट्रपतीचे असलेले अभिभाषण 2 वेळेस होतात. एक आहे जेव्हा नवीन लोकसभा तयार होती तर त्यावेळेस अभिभाषणासाठी तुम्हाला इथं एकत्र बोलवल्या जातंय. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमचं दुसरं असतं ज्यावेळेस तुमचं न्यू फिनान्शियल इयर स्टार्ट होतो. काय होतं मित्रांनो, फिनान्शियल इयर. फिनान्शियल इयर म्हणजे काय, जसं की आपल्याकडं 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय आहे, फिनान्शियल इयर आहे की नाही, 1 एप्रिल ते 31 मार्च. मग अशा वेळेस आर्टिकल 87 मध्ये असं सांगितलेलं आहे की राष्ट्रपतीचे अभिभाषण असेल, आणि हे अभिभाषण कधी असेल तर 2 वेळेस असणार आहे. ते म्हणजे लोकसभा जेव्हा नवीन तयार होईल तेव्हा, आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एव्हरी स्वरूपातलं असलेलं जेव्हा तुमचं फिनान्शियल इयर असेल तर तेव्हा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तिथं अभिभाषण केलं जाईल. आणि ह्या अभिभाषणाला तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर एका प्रकारचं असलेलं अनुमोदन करावं लागेल किंवा त्या भाषणाला तुम्हाला मान्यता द्यावं लागेल. त्याला मोशन ऑफ थँक्स म्हणतात. काय म्हणतात, मोशन ऑफ थँक्स म्हणतात. हे सगळ्यात फार महत्वाची गोष्ट आहे बरं मित्रांनो, मोशन ऑफ थँक्स असतो. म्हणजे राष्ट्रपतीचं अभिभाषण झालं की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमचं असलेलं जे भाषण आहे राष्ट्रपती महोदयांचं, तर तिथं मतदानाला ठेवतात. आणि त्या मतदानाच्या माध्यमातून आम्ही खूप आभारी आहोत की राष्ट्रपती महोदयांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा वेळेस मोशन ऑफ थँक्स काय केला जातोय, पास केला जातोय, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस काय असणार आहे, जॉईंट सेशन असणार आहे. आता जॉईंट सिटिंग काय असते मित्रांनो, ते नीट लक्षात घ्या. आता हे तर आपल्याला माहिती आहे की दरवर्षी जॉईंट सेशन भरल्या जाणार म्हणजे भरल्या जाणार आहे. दरवर्षी जॉईंट सेशन असतं म्हणजे असतं, आणि दर 5 वर्षानंतर त्या प्रकारचं असलेलं इथं तुमच्या जॉईंट सेशन भरवल्या जाणार आहे. कधी कधी इमर्जन्सीच्या काळामध्ये तुमचं अर्जंट बेसिसवर जॉईंट सेशन पण बोलवलं जातं. बरं, अर्जंट बेसिसवर जॉईंट सेशन बोलवलं जातं. जसं की आधार बिल पास करायचं होतं आपल्याला, त्या आधार बिल पास करता वेळेस पण जॉईंट सेशन आपण मध्यरात्री पण बोलवलेलं होतं. त्यामुळे जॉईंट सेशन हे एका प्रकारचं काय आहे तर नियर टू बी रेग्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून कन्सिडर केल्या जात आहे. परंतु जॉईंट सिटिंग जी असती ती जॉईंट सिटिंग रेग्युलर नसती. काय नसती, जॉईंट सिटिंग ही रेग्युलर नसती. मग आता ही जॉईंट सिटिंग जी असती ती रेग्युलर नसती म्हणजे काय असतं, ही कधी कधी बसलेली व्यवस्थापना आहे. म्हणजे काय की कधी कधी तिचा वापर केला जातो. कधी केला जातो, पहिली गोष्ट जेव्हा तुमचं असलेलं डेडलॉक सिच्युएशन असेल. काय असेल, डेडलॉक सिच्युएशन. डेडलॉक सिच्युएशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये लोकसभेने एखादं विधेयक पारित केलं आणि ते कोणाकडे गेलं, राज्यसभेकडे गेलं. राज्यसभा त्याला लवकर पासच करत नाहीये. काय, राज्यसभा त्याला लवकर पास करत नाहीये, कारण की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये राज्यसभेला वाटतं की ह्या बिलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. परंतु लोकसभा म्हणते की अरे मी हे खूप छान पद्धतीने बनवलं बिल आहे, तू त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पास कर. किंवा
राज्यसभेने तयार केलेलं विधेयक लोकसभेमध्ये गेलं आणि लोकसभा त्याला पारित करत नाहीये. म्हणजे ती सिच्युएशन कशी आली आहे? डेडलॉक सिच्युएशन झाली. काय झालेली आहे? डेडलॉक सिच्युएशन झालेली आहे. मग ही जेव्हा डेडलॉक सिच्युएशन येते तर अशा वेळेस राष्ट्रपती महोदयांना, कोणाला? राष्ट्रपती महोदयांना म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाला अशा पद्धतीचं वाटतं की नाही यार, ह्या बिलवर चर्चा झाली पाहिजे, ह्या असलेल्या विधेयकावर आपण चर्चा घडवून आणली पाहिजे, कारण की ह्या संदर्भामध्ये हे विधेयक फार महत्वाचं आहे. मग अशा पद्धतीने तुमचं असलेलं हे जे काही विधेयक आहे ते विधेयक जॉईंट सिटिंग समोर ठेवल्या जात आहे आणि जॉईंट सिटिंग समोर ठेवल्यानंतर जो डेडलॉक आहे तो डेडलॉक रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक तर असं होऊ शकतं, किंवा दुसरी कंडिशन अशी आहे की दुसऱ्या सभागृहाने, शब्द काय आहे? दुसऱ्या, एक तर लोकसभा किंवा राज्यसभा किंवा राज्यसभा किंवा लोकसभा, दुसऱ्या सभागृहाने 6 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त हे बिल काय केलं आहे? स्वतः जवळ ठेवलेलं आहे. काय? नीट लक्ष ठेवा. दुसऱ्या सभागृहाने म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल लोकसभेने तयार केलं आणि ते राज्यसभेकडे गेलं. मग आता राज्यसभेकडे गेल्यानंतर राज्यसभेने त्याला लवकरात लवकर मान्यता द्यायला पाहिजे. परंतु असं समजा की राज्यसभेने 6 महिन्यापेक्षा जास्त ते विधेयक स्वतः जवळ ठेवलं. आता हे स्वतः जवळ ठेवल्यानंतर त्या प्रकारचं राष्ट्रपतींना टेन्शन येणार आहे. राष्ट्रपती महोदयांना वाटतं की नाही यार, 6 महिन्यापेक्षा हे बिल पेंडिंग ठेवताय तुम्ही, असं कुठं चालतं का? मग अशा स्वरूपामध्ये आपण त्याला काय करायला पाहिजे? पारित करायला पाहिजे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अशा स्वरूपामध्ये हे लवकरात लवकर सॉर्ट आउट झालं पाहिजे. मग हे ज्या काही कंडिशन आहे ना, ह्या कंडिशन मधून जर एखादं विधेयक जात असेल तर त्यावेळेस जॉईंट सिटिंगचं प्रोव्हिजन कोण बोलवतात? लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती महोदय बोलवतात. लक्षात ठेवायचं, कोण बोलवतं? तर राष्ट्रपती महोदय बोलवत असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तर राष्ट्रपती बोलवतात, परंतु त्याच्या असलेल्या अध्यक्षस्थानी कोण असतं? तर लक्षात ठेवायचं, त्याच्या अध्यक्षस्थानी कंपल्सरी लोकसभेचे अध्यक्ष असतात. व्हेरी 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 IMP, फार महत्वाचं. कोण आहे? लोकसभेचे अध्यक्ष तिथं काय असतात? तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर तुमचं असलेलं तिथं अध्यक्ष बसलेले असतात. अध्यक्ष हे विराजमान असतात. आलं लक्षात? हे म्हणून लक्षातच ठेवायचं की इथं लोकसभेचे अध्यक्ष जॉईंट सिटिंगचे असलेले एक्स पोस्ट फॅक्टो प्रिसाइडिंग ऑफिसर असतात. हे पाठच करायचे. मग लोकसभेचे अध्यक्ष नसेल तर लोकसभेचे उपअध्यक्ष तिथं विराजमान होतात. जर लोकसभेचे अध्यक्ष नसेल तर कोण असणार आहे? तर त्या प्रकारचं असलेलं लोकसभेचे उपाध्यक्ष असणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर लोकसभेचे उपाध्यक्ष पण नसेल तर राज्यसभेचे उपसभापती, शब्द काय आहे? राज्यसभेचे उपसभापती त्या पदावर बसत असतात. पहिली गोष्ट कोण? एक तर लोकसभेचे अध्यक्ष, ते नसेल तर लोकसभेचे उपाध्यक्ष, आणि तेही नसेल तर राज्यसभेचे उपसभापती बसतात. राज्यसभेचे सभापती का बसत नाही? कारण की सभापती महोदय हे आपले एका प्रकारचे उपराष्ट्रपती असतात आणि उपराष्ट्रपती हे आपल्या राज्यसभेचे मेंबर नसतात. त्यामुळं त्यांना बसण्याचा अधिकार होत नाही. याच्यासाठी आपल्याकडे काय आहे? उपसभापती असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे. आता ते पण नसतील तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडं पर्टिक्युलर तुमचे असलेले जे काही सभासद मंडळी असतात, जे राज्यसभेचे असेल किंवा तुमचं असलेलं बाकीचे असेल, किंवा तेही नसेल, म्हणजे आपण म्हणतो ना की पॅनल ऑफ चेअरपर्सन, मग पॅनल ऑफ चेअरपर्सन मधून त्याला एखाद्याला उपसभापती करतात आणि तिथं त्या विराजमान केल्या जातात. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्यांचं केल्या जात आहे. मग आता सर जॉईंट सिटिंग सगळ्याच विधेयकाला करतात का? नाही. लक्षात ठेवायचं, जॉईंट सिटिंग फक्त ऑर्डिनरी बिल साठी असतात, म्हणजे साधारण विधेयकासाठी असतात. कशासाठी असतात? साधारण विधेयकासाठी असतात. मग हे कोणासाठी नसतं? म्हणजे जॉईंट सिटिंग कधी बोलवल्या जाऊ शकत नाही. तर लक्ष ठेवायचं, एक आहे मनी बिल आणि दुसरं आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. काय आहे? एक आहे मनी बिल आणि दुसरं काय आहे? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल.
मग अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टीसाठी मनी बिल आणि कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल याच्यासाठी बिलकुल तुमची जॉईंट सिटिंगची प्रोव्हिजन नसती. जॉईंट सिटिंगची प्रोव्हिजन फक्त कुठं असते, साधारण विधेयकासाठी असती. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला हेही सांगतो की जॉईंट सिटिंगचं प्रोव्हिजन फक्त पार्लमेंटसाठी आहे, राज्यासाठी नाही. काय परत एकदा सांगतोय, येते लक्षात काय सांगतोय. इथं तुमचं जॉईंट सिटिंग हे कोणासाठी असतं, पार्लमेंटसाठी असतं. तुमच्या राज्यासाठी जॉईंट सिटिंग ही बिलकुल नसती. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात, हे समजलं. सर इन RS ऑल्सो राज्यसभा, मग तुमचं असलेलं जॉईंट सिटिंग ही काय असणार आहे, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष लोकसभेचे पण, उपाध्यक्ष पण, ते नसेल तर राज्यसभेचे उपसभापती. समजलं. क्लियर आहे. RS हायरार्की, RS हायरार्की म्हणजे राज्यसभेची हायरार्की. सभापती, उपसभापती, उपसभापती पण नसेल तर चेअरपर्सन ऑफ तुमचं पॅनल असतं. काय असतं, 6 जणांचं पॅनल असतं. त्या 6 जणांच्या पॅनलमधून एखाद्याची काय केल्या जाते, निवड केल्या जाते. पॅनल ऑफ चेअरपर्सन ऑफ राज्यसभा असं म्हटलं जातंय. लोकसभेमध्ये 10 जण असतात आणि इकडे 6 जण असतात. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो, इथपर्यंत कोणाला काही अडचण नसेल तर त्या स्वरूपामध्ये आपण थांबूया. बाकीचं आपण उद्या बघूया. उद्या आपल्याला पॉलिटीचे असलेल्या पुढच्या असलेल्या कॉन्सेप्ट्स आपल्याला बघायचे आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, होता हो सर्वात जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण जाऊ द्या. बाकीच्या विद्यार्थ्यांना पण त्या सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजे. विद्यार्थ्यांना त्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळं होता हो ह्या सगळ्या गोष्टी पसरवत चला आणि लाईक आणि नक्की शेअर करा. ठीक आहे. चलो. येस येस प्लीज. येस, कॉन्फिडन्स अजून येणार आहे तुम्हाला. कॉन्फिडन्स अजून खूप येणार आहे. अजून तर ही सुरुवात आहे. मी खूप हळूहळू येतोय. ज्यावेळेस तुम्ही आपण ह्या सगळ्या गोष्टी फास्टमध्ये करू तर त्यावेळेस तुम्हाला अजून त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येणार आहे. एवढं मी डिटेलमध्ये काय घेतो माहिती आहे, कारण की तुम्हाला उद्या चालून जर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये क्वेश्चन्स कसाही आला तरी तुम्हाला तो प्रॉपरली सॉर्ट आउट करता आला पाहिजे. प्रॉपरली तुम्हाला तो कळायला पाहिजे की हा नेमका आपण फरक का घेतला, एवढं सगळं डिफरन्स का घेतंय, केशवानंद भारती केस एवढी मी डिटेलमध्ये काय चर्चा केलेली, ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्हाला कळायला पाहिजे. विनाकारण फक्त अभ्यास करायचा म्हणून करायचा नाहीये. कारण की एक लक्षात घ्या, आयोगाचे क्वेश्चन पेपर तुम्ही नीट बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की आपण हे सगळं एवढं डिटेल याच्यासाठी घेतोय की मला इथं अशी शंका असते नेहमी, जर त्यांनी हा क्वेश्चन आता विचारला असेल तर त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला क्वेश्चन तशा प्रकारे विचारू शकतात. मग क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल की जॉईंट सिटिंग कधी लावल्या जाऊ शकते. मग अशा वेळेस जॉईंट सिटिंग कधी लावल्या जाईल तर त्याचं असलेले तुम्हाला आता ग्राउंड माहिती पाहिजे. जॉईंट सिटिंग लावल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते विधेयकं पास करतात तेही माहिती पाहिजे. मग अशामुळं अभ्यास करताना आपण एवढं डीपमध्ये का चाललोय, कारण की त्या सगळ्या गोष्टी माइट बी तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आलं लक्षात. नाही, ऑल सब्जेक्ट नाही. येस येस, नक्की नक्की. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स आणि पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स. मी तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो, शब्द देतो की तुम्हाला कोणत्याच गोष्टीला कमी नाही पडून देणार. सगळ्या गोष्टी हळूहळू सुरुवात करायची आपल्याला, एकदाच गडबड नाही करायची. आपल्या लेक्चरमध्ये विद्यार्थी कमी असतील परंतु विद्यार्थ्यांना खूप प्रॉपरली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ज्या एक्झामला गरज आहे तेवढंच आपण जाणार आहे, जेवढी काही आपल्याला एक्झामची गरज आहे तेवढंच आपण डीपमध्ये चाललोय. येतं लक्षात? उलट तुम्हाला GS पेपर 2 मध्ये जर तुम्ही मेन्स आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत असाल तर त्याच्यामध्येही ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. मी त्याही पद्धतीने तुम्हाला घेतोय. करंट अफेअर्स, साक्षी, डोंट वरी अबाउट दॅट. यस, पुषक आर्टिकल 85, 87 बघून घे ना मित्र आता, कारण की 87 तर मी सांगितलेलंच आहे. बघून घे 85 काय वेगळं नसणार आहे. 85च्या संदर्भामध्ये तुला बघून घे त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये की आपल्याला काय काय कसं आहे, कशा पद्धतीने बघू. सिंपल असणार आहे. 87 मध्ये मी तुला सांगितलं अभिभाषण आहे म्हणून. ठीक आहे, चलो. यस मानसी, लाईव्ह का असतं माहिती का? कारण की संध्याकाळी विद्यार्थी थोडे फ्री असतात ना, मग लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत मला इंटरॅक्ट करता येतं. फक्त व्हिडिओ टाकला तर व्हिडिओ बघून मजा नाही येत ना, व्हिडिओ बघणं फक्त एका प्रकारचं इन्फॉर्मेशन दिल्यासारखं होतं आणि ती इन्फॉर्मेशन त्या प्रकारची असलेली बंबार्डिंग करण्यासारखं असतं. मी काय व्हिडिओ पण बनवलं त्याच्याबद्दल वाद नाही आहे, परंतु प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला ह्या कॉन्सेप्टसोबत तुमचे असलेले प्रश्न, तुमच्या असलेल्या सगळ्या गोष्टी तिथं माहिती असायला पाहिजे ना, त्यामुळं. यस ठीक आहे, चलो. माझा नंबर हा आहे. जर कोणाला काही शंका असेल तर ह्या नंबरवर नक्की मेसेज करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपले टेलिग्राम चॅनल आहे, आपल्या व्हिडिओच्या खाली इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलचं लिंक केलेली आहे. आपला ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी मी टाकलेल्या आहे. ॲप्लिकेशन जर तुम्ही ओपन केलं तर UPSCचं सेक्शन वेगळं आहे, MPSCचं सेक्शन वेगळं आहे. त्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ तिथं तुम्हाला दिलेला आहे, बघून घेशाल तुम्ही. ठीक आहे. येस ॲब्सोल्युटली.